नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत खमंग, पौष्टिक आणि चवीला एकदम मस्त हिरव्या मुगाचे लाडू. सर्वप्रथम मी हिरव्या मुगाचं पीठ इथे घेतलेलं आहे. आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये साधारण 2 चमचे तूप घातले आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता घालून छान परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूटचा हलका सोनेरी रंग आला आणि छान सुगंध यायला लागला की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याच कढईमध्ये आता थोडासा डिंक घालते. डिंक तुपामध्ये छान फुलून येईपर्यंत मंद आचेवर परतून घेते. डिंक चांगला फुलला की तोही बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवते. आता त्याच तुपामध्ये एक छोटा चमचा मेथी घालते. मेथी जास्त करपणार नाही याची काळजी घेत मंद आचेवर छान परतून घेते आणि तीही बाहेर काढून घेते. त्याच कढईमध्ये आता भाजून दळून आणलेलं मुगाचं पीठ घालते. पीठ कढईमध्ये टाकल्यानंतर लगेचच ते तुपामध्ये छान मिसळून घेते. आता हे पीठ मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. इथे घाई अजिबात करायची नाही, कारण मुगाचं पीठ छान भाजलं तरच लाडूंना मस्त खमंग अशी चव येते. पीठ भाजताना सुरुवातीला ते थोडं कोरडं आणि मोकळं दिसतं, पण तुपामध्ये हळूहळू भाजत गेल्यावर त्याचा रंग थोडासा बदलायला लागतो आणि पिठामधून छान खमंग असा सुगंध यायला सुरुवात होते. यावेळी गॅसची आंच मंद ठेवायची आणि पीठ सतत हलवत राहायचं. कढईच्या तळाला पीठ लागू नये आणि कुठे जास्त भाजलं जाऊ नये याची विशेष काळजी घ्यायची. आता या खमंग भाजलेल्या मुगाच्या पिठामध्ये आपण आधी तयार करून ठेवलेले ड्रायफ्रूट, डिंक आणि मेथीची पूड घालणार आहोत. यामुळे लाडूंना खमंग चव आणि पौष्टिकपणाही मिळणार आहे. आता यामध्ये जायफळ आणि इलायची पूड टाकायची आहे. आता लाडूसाठी गुळाचा पाक तयार करून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये साधारणतः अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ पाण्यामध्ये छान विरघळून घेते आणि हलका पाक तयार करून घेते. इथे आपल्याला गुळाचा कडक किंवा चिकट पाक अजिबात करायचा नाही आहे. गूळ फक्त व्यवस्थित विरघळून थोडासा पाक तयार झाला की पुरेसा आहे. आता हा तयार झालेला पाक आपल्या भाजलेल्या मुगाच्या पिठामध्ये एकदम सगळा ओतायचा नाही. पाक थोडा थोडा करून पिठामध्ये घालायचा आणि प्रत्येक वेळी तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता हाताला थोडं तूप लावून या मिश्रणाचे छान गोलाकार लाडू वळून घ्यायचे. आपले खमंग आणि पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू तयार झाले आहेत. हे लाडू एकदा नक्की करून बघा. घरच्यांना नक्कीच आवडतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.